काँग्रेस आणि वंचितची वार्ड क्रमांक 17 मध्ये प्रभाग 17 मध्ये युती झालेली आहे. 15 तारखेला मतदानाचा हक्क अधिकाराने बजवा, म्हणजे पुन्हा अधिकार आम्हाला पण गाजवता येतील. ते संस्कार आम्ही दुसरीकडे गाजवू शकलो असतो किंवा आयशार आम्ही जगू शकलो असतो, पण आम्ही ते नाही स्वीकारलं. आम्ही रस्त्यावर उतरून लोकांची सेवा करतो. सेवक म्हणून आपण निवडून देतोय, तो खराच नम्र सेवक राहायला पाहिजे. काँग्रेस आणि वंचित बहुजन आघाडीला आदरणीय साहेबावर प्रेम करणारे काँग्रेस पक्षातलेच नाहीत, सर्वच पक्षातले लोक साहेबावर प्रेम करतात. जे आहे भारतात लोकांच्या मनात कोरलेलं नाव आहे. नाव कोणीच पुसू शकत नाही. भिंतीवर लिहिलेलं पुसू शकते, पण मनात कोरलेलं नाव हे कोणीच पुसू शकणार नाही. लातूर महानगरपालिकेच्या निवडणुकीची मतदानाची तारीख अलीकडे येत आहे. म्हणजे अवघ्या काही दिवसावर मतदान आहे आणि जे उमेदवार आहेत ते आपापल्या परीने प्रचार करत आहेत. काँग्रेस असेल, BJP असेल, राष्ट्रवादी असेल, वंचित असेल, असा त्यांचा प्रचार प्रत्येक प्रभागामध्ये चालू आहे. आपल्यासोबत काँग्रेस आणि वंचितची वार्ड क्रमांक 17 मध्ये प्रभाग 17 मध्ये युती झालेली आहे. आपल्यासोबत हे सर्वच उमेदवार आहेत. आपण त्यांच्याशी बोलणार आहोत. भैया नमस्कार. काय सांगाल, लोकांचा कसा प्रतिसाद आहे? लोकांचा एवढा प्रतिसाद चांगला आहे ना. आधी त्या नगरसेवकावर एवढा नाराजगी आहे, त्यांनी काही कामे केले नाही, रोडचे नाही, नाल्याचे नाही, त्याच्यामुळे एवढा प्रतिसाद आहे. आणि त्यांच्यातलीच आपापसातली म्हणजे गटबाजी खूप उपाळून आलेली आहे आणि निष्ठावंतांना संधी दिली नाही. असे लोकांचे भरपूर एवढे प्रतिक्रिया चांगले राहिले आहेत की यावेळेस वातावरण चांगलं आहे. आणि त्यावेळेस ते आता यांच्या प्रदेशात आले होते विरोधी पार्टीचे, त्यांनी साहेबाबद्दल चुकीचं वक्तव्य केलं. असं करायला नाही पाहिजे. आज साहेब प्रत्येकाच्या मनात आहेत. साहेबाच्या आठवणी पुसल्या जाऊ शकत नाही. हे चुकीचं वक्तव्य केले, त्याचा आम्ही जाहीर निषेध करतो. कुठली विकासाची मुद्दे आपण लोकांपर्यंत घेऊन जातो? रोड, नाली, रस्ते. आता नगरसेवकाचं आमच्याकडून अपेक्षा काय असेल? रोड, नाली, रस्ते हेच आहेत तीन, आणि लाईट आणि पाणी. आपल्या प्रभागात कुठल्या अशा गोष्टी आहेत की त्या केल्या पाहिजे? रस्त्याचे आता इकडे LIC कॉलनीत भागात, पुन्हा गोपाळनगरला काहीच रस्ते, एकही रस्ता झालेला नाही त्यांनी. आणि म्हणजे जे केले ते रस्ते उखलले त्यांनी सगळे. पाईपलाईन जेवढी बारीक केलेली त्याच्यातून पाण्याचं म्हणजे हे होणार नाही व्यवस्थित. आणि ते कॉन्ट्रॅक्ट बाहेरच्या द्यायला दिलेलं आहे. विरोधक म्हणतात की निवडणूक आली की फक्त विलासराव देशमुखांचं नाव काँग्रेस घेते आणि मतं मागते. नाही, चुकीचे ना. साहेबांचं नाव कुठपर्यंत पोहोचलेलं आहे सांगा ना. साहेबांचं नाव आपण कुठेही भारतात कुठेही गेलो तर साहेबांचं नाव म्हणलं की लातूर का म्हणतात. मग एवढी त्यांनी साहेबांनी ओळख दिली ना. बरं. मग त्याच्यामुळे त्यांचं नाव म्हणजे काय साहजिकच आहे ना. आज आमची ओळखच त्यांची आहे ना. ठीक आहे. ते काय सांगाल, सध्या आपण प्रभागात फिरताय, लोकांशी गाठीभेटी करताय, कसा प्रतिसाद आहे? महिलांचा कसा प्रतिसाद विशेषतः? आता आम्ही गाठीभेटी तर करतच आहोत आणि आम्ही प्रत्येक मतदारांना भेटलेलो आहेत आणि भेटत पण राहत आहोत. तर उत्स्फूर्त प्रतिसाद आम्हाला पुढून येत आहे. आणि मला तर गॅरंटीज आहे की आमच्या तिन्ही सीट लागल्या तर जमा आहेत. आणि ह्यामध्ये काही म्हणजे एकदम पॉझिटिव्ह एवढे व्ह्यूज आहेत ना की आमचे पाऊल थांबतच नाहीत. आमची जास्तीत जास्त ओढ मतदारापर्यंत जातात. वंचित आणि काँग्रेसची युती झाली, त्याचा फायदा होईल? नक्कीच होणार आहे. ठीक आहे. काय सांगाल ताई, सध्या लाडकी बहीण भाजपाने काढलेली आहे, त्याचा महिलांना त्यांना चांगला प्रतिसाद मिळतो? सध्या काय माहिती का, जे झालं ते मागे सोडून आम्हाला पुढे जायचंय आणि इथून विकासाची नवीन सुरुवात करायची आहे. फक्त आम्ही जनतेला एवढं म्हणू शकतो की 15 तारखेला मतदानाचा हक्क अधिकाराने बजवा, म्हणजे पुन्हा अधिकार आम्हाला पण गाजवता येतील. नगरसेवकाचा अर्थ तेच आहे की आम्ही ह्या गोष्टी नगर म्हणजे नळ, गटार आणि रस्ते ह्या गोष्टीवर जास्त फोकस करता येईल आणि आम्हाला ही संधी द्यावी. आम्हाला फक्त एवढीच इच्छा आहे. महिलांसाठी कुठली कामं आपण येणाऱ्या 5 वर्षात करणार? महिलांसाठी जास्त आता गरजेचं आहे महिलांसाठी संरक्षण आणि नवीन मुली ज्या आहेत आता म्हणजे लहान मुलं, लेकरं, महिला संरक्षण ह्यावर जास्त भर द्यावं ह्या माझी जास्त इच्छा आहे. आणि महिलांच्या गरजा आणि महिलांच्या होणाऱ्या मंथली प्रत्येक गोष्टीकडे लक्ष द्यावे, ह्या गोष्टीची जास्त गरज. आपल्या प्रभागात कुठल्या अशा अडचणी आहेत त्या की आतापर्यंत सुटलेल्याच नाही? प्रभागातल्या सगळ्यात मेन अडचणी म्हणजे माहिती का, मेन अडचणी म्हणजे आपल्या दैनंदिन जीवनाच्याच गोष्टी आहेत. नळ, रस्ते आणि गटार. त्या आपल्याला कसं वाटतं, आमचा जन्म चांगल्या घरात झाला, चांदीच्या चमच्यात झाला, सोन्याच्या चमच्यात, प्रत्येकाचा जन्म तर नाही झाला ना. तर आता ह्यांच्या गरजा कोण समजणार? मग आम्हाला वारसा भेटला, पण वारसासोबत आम्हाला संस्कारही भेटले. तर ते संस्कार आम्ही दुसरीकडे गाजवू शकलो असतो किंवा आयशार आम्ही जगू शकलो असतो, पण आम्ही ते नाही स्वीकारलं. आम्ही रस्त्यावर उतरून लोकांची सेवा करणं हे आम्ही स्वीकारलं. बरं. आपण आता या ठिकाणी या प्रभागाचे निरीक्षक सुद्धा आहेत, आपण त्यांच्याशी सुद्धा बोलणार आहोत. काय सांगाल, सध्या आपली काय परिस्थिती आहे प्रभागाची? परिस्थिती एकदम सुंदर आहे. लोकांच्या मनामध्ये बसलेला आहे की या विकासासाठी फक्त काँग्रेसच योग्य आहे.
अगोदरचे जे उमेदवार होते ते उमेदवारानं काम केलं नाही म्हणून या उमेदवाराला संधी देण्याचं मनामध्ये मतदारांनी ठरवलेलं आहे. ती येत्या तुम्हाला 16 तारखेला रिझल्टमध्येच कळेल. लोकांना जी सेवा अपेक्षित आहे, जो सेवक म्हणून आपण निवडून देतोय तो खराच नम्र सेवक राहायला पाहिजे. हे सत्ताधाऱ्यामधले जे सेवक आहेत ते कसे होते ते लोकच सांगतील ना. बरं, काय अजेंडा आहे आपला काँग्रेस पक्षाचा? जनतेचे जे काही मूलभूत गरजा आहेत त्या गरजा पूर्ण करणे हाच अजेंडा आहे. लोकांचे जे काही रस्ते आहेत, नाले आहेत, कचरा, घनकचरा अत्यंत मोठा प्रश्न आहे शहरामध्ये. वाहतुकीचा मोठा प्रश्न आहे. सुरक्षा महिलांचे मोठा प्रश्न आहे. या सगळ्यावर आम्ही काँग्रेस पक्षाच्या वतीनं काम करायचं अजेंडा आम्ही जाहीर केला आहे. आमचा जाहीरनामा आम्ही जाहीर केला. तो जाहीरनामा बघितला तर सर्वांगीण विकासाचा जाहीरनामा आहे. तेच जाहीरनामा घेऊन आम्ही जनतेची सेवा करण्यासाठी हे उमेदवार खंबीर खणकर आहेत. काय सांगाल इकडे काय सांगाल सध्या भारतीय जनता पार्टीमध्ये काय म्हणते लातूर? कमळ कमळ म्हणते. नाही, त्यांनी जो काही एक अजेंडा सेट करायचा प्रयत्न केलेला आहे तो संपूर्णपणे मला असं वाटतं की यशस्वी झालेला आहे. तुम्ही पत्रकार आहात, सर्वच तुम्ही शहरामध्ये आढावा घेत आहात. तर शहराला जी काही आदरणीय विलासराव देशमुख साहेबांनी जे काही शहरासाठी केलेलं आहे ती प्रगती आमचे आदरणीय नेते अमित भैया ही पुढे घेऊन जाणार आहेत. आणि तुम्ही पाहिलं असाल की आमच्या नेतृत्वाने कशा पद्धतीचे उमेदवार दिलेले आहेत. अतिशय म्हणजे तरुण उमेदवार, सुशिक्षित उमेदवार, ज्यांना सर्वसामान्य जनतेच्या समस्यांची जाण असलेले उमेदवार या ठिकाणी खरं तर आमच्या नेतृत्वाने पक्षाने दिलेलं आहे. त्यामुळं यश हे नक्कीच काँग्रेस आणि वंचित बहुजन आघाडीला मिळणार. तुम्ही म्हणत असाल की ज्यांनी हा जो काही स्लोगन आणला होता सुरुवातीला उच्चारलेला, त्यांचंच हे घर असलेला प्रभाग आहे, हे प्रभाग 17. तुम्ही पाहत असाल ह्या 17ची काय अवस्था झालेली. आणि ज्यांना त्यांच्या प्रभागात घर आहे, इथलाच पत्ता त्यांनी निलंग्याच्या निवडणुकीत बी इथलाच पत्ता दिलते. तर हे सर्वसामान्य जनतेला लक्षात येऊ लागले की यांच्या भूलतापाला तुम्ही बळी पडणार नाही आणि यांचं एकात एक नेतृत्व नाही तुम्हाला सांगतो. म्हणून एक हाती सत्ता खरं तर काँग्रेस आणि वंचित बहुजन आघाडीला मिळणार आहे. हे आपल्याला येत्या 16 तारखेला 15 तारखेच्या मतदानातून लक्षात येईल. भाजपचे जे प्रदेश अध्यक्ष आहेत रवींद्र चव्हाण इथं आले होते. त्यांनी आदरणीय विलासराव देशमुख साहेबांबद्दल जे वक्तव्य केले त्याचे पडसाद लातूर शहरामध्ये उमटले, जिल्हाभरात उमटले. परंतु मुख्यमंत्र्यांनी येऊन त्याच्यावर सावरासावर केली. कितीही मुख्यमंत्री साहेबांनी सावरासावर केली तरी तुम्हाला सांगतो त्यांनी जे बोललेलं आहे, जे सर्वसामान्य, जे आदरणीय साहेबावर प्रेम करणारे काँग्रेस पक्षातलेच नाहीत, सर्वच पक्षातले लोक साहेबावर प्रेम करतात. आणि तुम्ही जे म्हणलात ना लातूर शहरात नाही, ही संपूर्ण महाराष्ट्राचं नेतृत्व, देशाचं नेतृत्व आदरणीय विलासरावजी देशमुख साहेब होते. बऱ्याचशा तुम्हाला सांगतो भाजपच्या काही लोकांनी आमच्याकडे प्रतिक्रिया व्यक्त केली की हे अतिशय चुकीचं त्यांच्या प्रदेशाध्यक्षांनी हे वक्तव्य केलेलं आहे. अहो, साहेबाच्या आठवणी पुसणे म्हणजे साधं नाही आहे. त्यांचं बोलणं जे काही आहे ते अतिशय लागलेलं आहे. आणि निश्चितच जसं रितेश दादांनी म्हणले की बाबा कोरलेलं पुसता येत नाही, नक्कीच येत्या 15 तारखेला ही जनता दाखवून देईल तुम्हाला की आदरणीय विलासराव देशमुख साहेबांचं काय लातूर आहे आणि कुण्या पद्धतीनं लातूर कौल देणार. एकंदरीत आपण पाहिलं की प्रभाग 17 मध्ये जी परिस्थिती आहे, उमेदवाराच्या चेहऱ्यावरती प्रचंड उत्साह दिसून येत आहे. आपल्यासोबत आणखीनही महिला आहेत, आपण त्यांना काय सांगाल? माझं नाव रंजना बालाजी कलवले, लातूरमध्येच राहते. बरं. आणि आम्हाला विलासराव हे विलासरावचं हे लातूर जे आहे ते आम्हाला असंच पुढे चालू ठेवायचं आहे. अजून त्यांचं नाव पुसणार अजून जन्माला आला नाही आणि जन्माला येणार पण नाही. मी एवढं सांगू इच्छिते, विलासरावजीचं नाव हे जे आहे भारतात लोकांच्या मनात कोरलेलं नाव आहे. नाव कोणीच पुसू शकत नाही. भिंतीवर लिहिलेलं पुसू शकतं पण मनात कोरलेलं नाव हे कोणीच पुसू शकणार नाही. आणि मी एवढं सांगू इच्छिते की आम्हाला विलासराव फाउंडेशन पासून इतकं आम्हाला असं महिलांना स्वतःच्या पायावर उभा टाकण्यासाठी इतका आम्हाला ताकद भेटली की आम्हाला ही ताकद आतापर्यंत कुठूनच भेटली नव्हती. कारण जे आम्ही कामं जे करत होतो त्या कामाच्या माध्यमातून आम्हाला विलासराव फाउंडेशन मधून इतके आम्हाला असं हे करण्याचं रोजगार म्हणजे सक्षम होण्यासाठी, घरून बसून हे रोजगार करण्यासाठी हे आम्हाला त्यांनी फ्री
म्हणजे क्लासेस कोर्स सुरू केले. मग आम्ही शिवण क्लास, आरी वर्क हे असे क्लासेस चालू केले. मग आम्ही महिला बाहेर कामाला पडलो नाही, घरात बसूनच हे आमचा रोजगार आम्ही चालू ठेवलो. हे फक्त विलासराव फाउंडेशन पासूनच इथपर्यंत आलेलं आहे. एकंदरीत आपण पाहिले की प्रभाग 17मध्ये वंचित आणि काँग्रेसची जी युती झाली, अतिशय मजबूत या ठिकाणचे उमेदवार दिसून येत आहेत. रमेश शिंदे, न्यूज लोकनायक, लातूर.